पोरं। नमः। हे पहा आमची महालक्ष्मीची शेवटच्या गुरुवारची पूजा मांडलेली आहे। आता मी महालक्ष्मीचं हा मुकुट आहे आणि मी हिला कानातले लावलेले आहे, नथ लावलेली आहे, बिंदी लावलेली आहे, गळ्यातलं पण लावलेलं आहे आणि दुसरं गळ्यातलं बघू शकता तुम्ही पहा लक्ष्मी हार पण घातलेला आहे मी। आणि हा हार मी स्वतः बनवलेला आहे बघू शकता। नंतर मी श्री विष्णूची पूजा केलेली आहे। श्री विष्णूची आहे ही अन्नपूर्णा देवी आहे आणि ह्या कुयऱ्या आहे, हे श्रीयंत्र आहे त्याची पण पूजा केलेली आहे। हे गणपती आहे आणि गणपतीची पण पूजा केलेली आहे आणि ही गाय आहे, गायीची पण पूजा केलेली आहे। आणि हे आहे महालक्ष्मीचे दैवतच आहे ना, याची पण पूजा केलेली आहे। आणि हे मी मागच्या बुधवारी घातलेलं होतं हे पातळ, ते मी आता इथे ठेवलेलं आहे, ह्या लक्ष्मीला घातलेलं आहे। आणि हे आहे आमचं संपूर्ण गणेश यंत्रम, हे फोटो आहे आणि त्या फोटोला पण हा मीच केलेला आहे। आणि हे आहे पूजेचं, महालक्ष्मीचं पूजेचं। आणि हे आहे आमचे स्वामी समर्थ, यांना मी सजवलेलं आहे आणि इथे धूप अगरबत्ती लावलेली आहे। आणि ह्या पेढ्याचा प्रसाद केलेला आहे, म्हणजे प्रसाद आणलेला आहे। सकाळीच आम्ही गजानन महाराजच्या मंदिरात जात असतो आणि तिथूनच आम्ही पेढा आणि फुलं घेऊन येत होते। आदल्या दिवशी फुलं आणलेले आहे आणि फुलाचा हार आणलेला होता ह्या पिवड्या। आणि नंतर मग नैवेद्य केलेला आहे, आज आम्ही उद्यापन केलेलं आहे। हे रांगोळी बघू शकता तुम्ही, माझी रांगोळी आणि श्री लक्ष्मी माता प्रसन्न हे काढलेले आहे मी रांगोळी। पण इकडे कमळाची रांगोळी काढलेली आहे आणि हे फळं ठेवलेले आहे। आणि बघू शकता माझं उद्यापनाची तयारी, हे ताट ठेवलेलं आहे आणि ताटामध्ये पोळी, पुरणाची पोळी, साधी पोळी, पुरणाची पोळी, पुऱ्या, हे वडे, भजे, लक्ष्मी देवीला मी ताट केलेलं आहे। आणि ताटामध्ये किती पक्वाने केलेले आहे महालक्ष्मीला मी। साधी पोळी, पुरणाची पोळी, हे पुरी आणि हे वडे, हे भजे, कुरड्या, हे पापड, हे आहे म्हणजे आपली आमटी याची दाण्याच्या तुरीच्या, ही आहे साराचं पाणी आणि ही आहे आपल्या मटकीची भाजी, हे आहे दूध, हे आहे बासुंदी, हे आहे श्रीखंड असे आणि हे आहे भात। अशा प्रकारे मी महालक्ष्मी देवीचं उद्यापन केलेलं आहे। कशी वाटत आहे आमची महालक्ष्मी देवी बघा तुम्ही, आणि कशी वाटते पूजा आणि कसा वाटत आहे नैवेद्य ते कमेंटद्वारे मला सांगा। आणि चुका झाल्या असेल तर माफ करा। अशी आहे आमची पूजा मांडलेली आहे आणि अशा प्रकारे आमची पूजा संपन्न झालेली आहे। आणि असेच आमच्या इथं महालक्ष्मी बसणार। कशी वाटत आहे आमची पूजा आणि नैवेद्य बघा आणि कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा। आवडल्यास तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। बाय बाय। ओम लक्ष्मी नमः।